नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं मुंबई ते अंबाला आपला प्रवास झालेला आहे। आता आपला पुढचा प्रवास होणार आहे अंबाला ते शिमला। तर आपली गाडी आता आलेली आहे आणि आपण आता सामान टाकत आहोत। तर आपला पुढचा ब्लॉग होणार आहे अंबाला ते शिमला। तर मित्रांनो, आपलं सामान आपल्याला टाकायला लागलं आहे बसमध्ये। आपली बस आलेली आहे, बघू शकताय। ही बस 10 दिवस आपल्यावर राहणार आहे आणि आपला बंदा आलेला आहे बस घेऊन। तर आता आपलं सामान आपण टाकत आहोत आणि आपला प्रवास आपण आता अंबाला ते शिमला इथून सुरू करणार आहे। तर व्हिडिओ बघत राहा। तर आपण आपल्या बसमध्ये बसलेलो आहोत आणि आपण आपला प्रवास सुरू केलेला आहे। बघू शकता आपली फॅमिली सर्वजण। तर दुपारचे वाजल्यात 2 आणि आता आपण आलो जेवायला गोल्डन हंटमध्ये। आता आपण 2 वाजल्यात, आपण आता जेवून नंतर आपल्या प्रवासाला सुरुवात करणार। चला जेवून घेऊया। तर आपण आता हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे, बघू शकताय। सर्वजण आता हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे। दुपारचा 1 वाजलेला आहे आणि बाजूला संगीतही चालू आहे। तर आपण आता मोमोज मागवलेले आहेत, बघू शकताय। आणि आपलं जेवणही आलेलं आहे आणि आपण जेवण करून आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। बघू शकता आपलं जेवण आलेलं आहे। तर जेवण आपलं झालेलं आहे आणि आता आपण इथून निघत आहोत। आता आपण शिमलाच्या दिशेने निघत आहोत। आपला आपण आता प्रवास सुरू करूया। आपलं जेवण झालेलं आहे। तर आपण आता शिमलाचा घाट चढायला सुरुवात केलेली आहे आणि शिमलाचा घाट चढायला सुरुवात केल्यावर ट्रॅफिक जाम झालेली आहे, बघू शकता। तर ट्रॅफिक रस्त्याचं कामामुळे झालेली, रस्त्याचं काम चालू आहे इकडे, त्याच्यामुळे ट्रॅफिक झालेली। तर आता आपली ट्रॅफिक सुरळीत चालू झालेली आहे आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे। आपण आता शिमलाच्या दिशेने जात आहोत। तर बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे। जिथे आपण शिमलाचा घाट चढायला सुरुवात करतो तिथेच रस्त्याचं काम चालू आहे। मशिनरी लागलेले आहेत, बघू शकताय। रोड कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। तर बघू शकता रस्त्याचं काम जोरदार चालू आहे, त्याच्यामुळे थोडीशी ट्रॅफिक लागली होती।
आपण आता आलो आहे शिमलामध्ये एंट्री करण्यासाठी पावती पाडावी लागते. तर इथे पावती पाडून आपण शिमलाच्या दिशेने प्रवास करणार आहे. तर थोड्याच वेळात आपण आपली पावती फाडूया. प्रत्येक गाडीसाठी पावती आहे. ही पावती फाडूनच तुम्हाला शिमलाच्या दिशेने जाता येईल. बघू शकताय आपण पण आमच्या गाडीची पावती घेतलेली आहे. तर आपण आता आपला प्रवास पुन्हा सुरू करूया. तर बघू शकताय मौसम खूप थंड आहे. टेम्परेचर 8 ते 10पर्यंत आहे. पण बर्फ कुठे पडलेला दिसत नाही. तर बघूया आता वरती शिमलामध्ये कुठे बर्फ आहे का. शिमलामध्ये बर्फ पडण्याची शक्यता फार कमी दिसते. तर बघूया आता वरती गेल्यावरच आपल्याला समजेल वरती काय परिस्थिती आहे ती. तर आपण आपला प्रवास सुरू ठेवूया. अंबाला ते शिमला आपला 5 ते 6 तासाचा प्रवास आहे. शिमला 60 किलोमीटर 60. आता आपण पोचलो आहे खंडाघाटला. बघू शकता खंडाघाट आलेला आहे. तर आता आपण खंडाघाटला पोचलेलो आहोत. बघू शकता खंडाघाटचा रात्रीचा व्ह्यू. आणि बघू शकता खंडाघाटच्या पुढे ट्रॉफिक जाम झाले. तर बघू शकता शिमल्याला पोचता पोचता आपल्याला रात्र झालेली आहे. रात्रीचे 6:30 वाजलेले आहेत. तर आपण आता
शिमल्याच्या जवळ शिमल्यामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या हॉटेलच्या जवळपास आता थोड्याच वेळाने पोहोचणार आहे. बघू शकता रात्रीचा व्ह्यू, शिमलाचा रात्रीचा व्ह्यू बघू शकताय. खूप सुंदर व्ह्यू आहे. तर शिमल्यामध्ये गर्दी भरपूर आहे बघू शकताय. मध्ये मध्ये ट्रॅफिक जाम झालेली आहे. थोड्याच वेळात आपण आता आपल्या हॉटेलवर पोहोचणार आहोत. तर इथून आपण आता आपल्या हॉटेलच्या दिशेने टर्न मारणार आहोत. समोर रस्ता जातोय तो खुपरीला जातोय. तर आपण आता आपल्या हॉटेलच्या दिशेने जात आहोत. तर फायनली मित्रांनो आपण आपल्या हॉटेलवर पोहोचलेलो आहोत बघू शकताय. आणि सर्वजण आता बसमधून उतरत आहेत. तर मित्रांनो फायनली आपण शिमल्याला पोहोचलेलो आहे बघू शकताय आपलं हॉटेल. तर आपण आता शिमल्याला पोहोचलेलो आहे. तर बघू शकताय बसमधून आपलं सामान काढायला सुरुवात झालेली आहे. सर्व लगेज बसमधून आपण काढत आहोत. आणि आता आपण हॉटेलमध्ये एंट्री घेत आहोत बघू शकताय. आपले इथे रूम बुकिंग आहेत. हॉटेल ग्रँड. तर या हॉटेलमध्ये आपले 6 रूम बुक आहेत. प्रत्येक फॅमिलीला एक रूम आहे आपल्यासाठी. तर मित्रांनो आपण फ्रेश वगैरे झालोय आणि आपला रूम बघू शकताय. आपला रूम बघू शकताय. बाथरूम बघा, नीट अँड क्लीन आहे एकदम. बाथरूम बघू शकताय, नीट अँड क्लीन आहे, एकदम नीट अँड क्लीन आहे. तर हे पॅकेज आपल्याला 15,000ला पडलेलं आहे पर पर्सन 10 दिवस. कारण 2 दिवस मनाली, 2 दिवस शिमला, 2 दिवस मनाली आणि 2 दिवस अमृतसर. तर पर पर्सन पॅकेज आपल्याला पडलं आहे 15,000. आणि त्याच्यामध्ये ट्रेनचं तिकीटही मुंबईवरनं अंबालापर्यंत ट्रेनचं तिकीट पण इन्क्लूड आहे, जायचं पण तिकीट इन्क्लूड आहे. तर या पॅकेजला आपल्याला पडलेलं आहे. तर तुम्हाला जर हे पॅकेज जर स्वस्तात वाटत असेल तर मी या पॅकेजवाल्याचा नंबर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. तिथे तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला कुठे जायचं असेल तर. एकदम रिजनेबल रेटमध्ये ट्रिप काढतो तो. तर तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही करू शकताय. तर चला आता आपण जेवायला जातो आहे. कारण 10 वाजेपर्यंत जेवण्याचा टायमिंग आपल्याला. आपली ट्रेन 5 तास लेट झाली आणि इथे पण सिमलामध्ये पण थोडेसे ट्रॅफिक जाम होती, त्याच्यामुळे आपल्याला वेळ झाला यायला. तर आपण आता फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आपण आता जेवायला जातो आहे. तर बघूया आता जेवणानंतर परत काय काय होतं आहे ते. तर व्हिडिओ बघत राहा. चला जाऊया आणि जेवण करून घेऊया. तर आपलं ट्रेनचं तिकीट ACचं तिकीट आहे. ते दोन्ही साईडचं यायचं जायचं आहे मुंबईचं. तर ते पण त्या 15,000च्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. आणि पर पर्सन 15,000मध्ये लहान मुलांना हा अर्धं तिकीट आहे. तर बघू शकता आपण हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि ते उत्तम अशी जेवणाची सोय केलेली आहे बघू शकता. रेस्टॉरंट पण एकदम नीट अँड क्लीन आहे. आणि ते जेवायला व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. तर बघू शकता आपल्या फॅमिलीज जेवायला बसलेल्या आहेत. तर आता आपण जेवायला बसलेलं आहे बघू शकताय. आपल्या पॅकेजमध्ये जेवण आहे. सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी जेवण आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. आपण आता जेवायला बसलो. 10 वाजेपर्यंत त्याचं टायमिंग आहे. तर आपल्याला 10 वाजेपर्यंत पटापट जेवून यायला लागेल. कारण 10 वाजायला आता 10 मिनटंच बाकी आहेत. तर चला आपण जेवून घेऊया, नंतर काय ते बघूया. तर जेवण यांचं खूप छान होतं. नॉनव्हेज व्हेज दोन्ही होतं. दोन्ही जेवण एकदम छान होतं. तर चला आपलं जेवण करून झालेलं आहे आणि आपण आता खाली जाऊन बघूया आता काय करता येईल ते. चला जाऊया.
तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि हा व्हिडिओ इथेच मी बंद करतोय. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.